नमस्कार फ्रेंड्स, आज आपण वडा रस्सा करणार आहोत किंवा कटवडाही म्हणतात त्याला। त्यासाठी मी थोडासा एक छोटासा कांदा बारीक कट करून घेतला। तो आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडंसं आलं लसूण आणि सुकं खोबरं टाकलं, ते पण छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला। थोडासा माझ्याकडे अर्धा टोमॅटो होता, तो पण मी यामध्ये ॲड केलेला आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, थोडं आलं लसूण आणि थोडी कोथिंबीर घेतली। याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला। हे वड्यासाठी आहे, जो आपल्याला वडा करायचा त्यासाठी। त्याच मिक्सरच्या भांड्यात मी जे भाजलेलं होतं ते वाटण याच्यामध्ये काढून घेतलं आणि एका कढईमध्ये कढीपत्ता टाकला, ते वाटलेलं वाटण घेतलं आणि ते छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला बारीक गॅसवर। एका साईडला मी इकडे वडे तळण्यासाठी आपल्याला ते पीठ लागणार आहे, त्याची तयारी करून घेत आहे। त्यामध्ये मी थोडंसं चण्याचं पीठ, थोडंसं तांदळाचं पीठ आणि हळद, ओवा आणि थोडासा सोडा टाकला आहे आणि कोथिंबीर ॲड करून छान पेस्ट तयार करून घेतलेली आहे। एका साईडला आपलं ते वाटणाचं पण आपण जो मसाला परततो आहे त्याकडे लक्ष दिलं। त्यामध्ये थोडंसं धना पावडर, हळद, लाल मिरची पावडर आणि काळा मसाला, घरगुती काळा मसाला टाकला। ते छान टाकून आणि परतून घेतलं आहे मी। ते तेल सुटेपर्यंत ते पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। त्याला छान तेल सुटलं आणि त्यामध्ये मग मी पाणी ॲड केलं। शक्यतो गरम पाण्याचाच वापर केला पाहिजे, तवंग छान आहे। शक्यतो गरम पाण्याचाच वापर केला पाहिजे रश्श्यासाठी, मग त्याला तवंग छान येते। इकडे आपला रस्सा रेडी आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं मी चवीनुसार आणि कोथिंबीर टाकली। इकडे आपण वड्याच्या भाजीसाठी तयारी करतोय, बटाट्याच्या भाजीची तयारी करतोय। थोडंसं कढीपत्ता, जिरं आणि जे वाटलेलं वाटण होतं आपलं हिरव्या मिरचीचं ते टाकलं। ते छान परतून घ्यायचं। एका साईडला आपला रस्सा देखील रेडी आहे। यामध्ये थोडी हळद आणि मीठ टाकलं मी भाजीच्या याच्यामध्ये आणि उकडलेला बटाटा टाकला आणि तो छान परतून घेतला। एका साईडला लगेच इकडे वडे तळायला घेतले। गरम गरम वडे रेडी केले। वडे रेडी झाले की लगेच प्लेटिंग करायला घेतलं। पावभाजीची जी प्लेट असते त्यामध्येच मी प्लेटिंग केलं। गरम गरम रस्सा टाकला वड्यावरती आणि थोडंसं पिवळी शेव, बारीक पिवळी शेव आणि कोथिंबीर टाकली। अशा प्रकारे आपला वडा रस्सा रेडी आहे। आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।